बाळा नांदगावकर सध्या बोलतायत, आपण थेट जाऊया. उद्धव ठाकरे म्हणतात की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच चांगलं, तेच होईल म्हणतात. नाही, मग ते आता मला माहिती नाही ना काय आहे महाराष्ट्र ते. बोलत, ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत. पण हो, ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आत्ता तरी मला योग्य वाटत नाही. 2 दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसतात. मात्र 2 दशकांपूर्वीचं काय बघायचं गेलं काय कारणं होती नक्की मनसे स्थापन करण्याची? कसं आहे, तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्याचं कारण एवढंच आहे की तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित, त्यावेळेला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगेल. वैभव खेडेकर सोडण्यामागे काय कारण होतं? ठाकरेंचा विश्वासू असा उल्लेख स्वतःचा केला होता, कारण दोनही ठाकरेंना तुम्ही व्यवस्थित ओळखता, त्यामुळे हा ठाकरेंचा विश्वासू आता पुन्हा एकदा युतीसाठी पुढे पाऊल टाकणार. मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून मला तेवढ्यासाठी तिथं बोलवले, त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो. पण ठीक आहे, तरी पण तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजेत म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो. कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही, आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना. हा पण त्यातला भाग महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तर त्या गोष्टीत बोलणं उचित आहे. ठीक आहे, मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का? नाही, मला वाटतं की मी मित्र म्हणून तर आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो, पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य आता होणार नाही. आज वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांची बैठक नियोजित आहे. नेमकं काय निघेल असं वाटतंय? मला कल्पना नाही असेल, कदाचित मला खरंच कल्पना नाही असेल मीटिंग, कारण तो भेटायला त्यांनी वेळ मागितली असेल. समाज माध्यमावरती जाहीर नाराजी प्रकट केली होती. हा, पण ठीक आहे, कार्यकर्ता आहे, पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखाशी बोलावं म्हणून, त्याप्रमाणे ते कुटुंब प्रमुखाशी बोलायला येणार असतील, त्यांच्या मनात काय असेल ते बोलून घेतील. दूर करण्याचा प्रयत्न. नाही, मी वैभव खेडेकरांशी बोललो, तुरडेंशीही बोललो. शेवटी कसं आहे की कोणाच्या मनात नेमकं काय असतं आणि काय बोलतं ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे मी आता कसं सांगू तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते. परंतु सर, शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलंय की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही. उद्धव ठाकरेंचं मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं. आता पवारसाहेब बोलल्यानंतर पवारसाहेबांवरती मी भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, त्याला उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही होत, त्यांना जो काय अनुभव आहे त्या नांदगावकर साहेब, एक प्रश्न असा अनुभव. आहे, मनोमिलनाची चर्चा आहे मनसे आणि सेनेची. तुमच्या मनात काय चाललं, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मनात काय चाललंय तर विषयच येत नाही. त्याचं कारण असं आहे की ज्यावेळेला मी पक्षप्रमुख, एका पक्षाला मी वाहून घेतलेलं आहे, तर पक्षप्रमुखांच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार. मी त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना. एक पक्षाचं मत हे माझं मत असू शकत. राजसाहेबांचं मन तुम्ही ओळखताय असं म्हटलं जातं. हा, ते ओळखतो जरी, म्हणून मगाशी बोललो ना, मी ओळखत जरी असलो तरी सुद्धा मला जर काही माहीत असेल असं तुमचा अंदाज आहे आणि मला बोलायचं नसेल तर तुम्ही काय करणार सांगा. तुम्ही उगाच आपलं काहीतरी तर तुम्हाला ठीक आहे, आता येते.